दुसरा स्थगन जो अजितदादांबद्दल होता त्याच्यावर 1 मिनिट सुद्धा आम्हाला बोलून दिलं नाही। कारण देत असताना त्यांनी सांगितलं की 293 या प्रस्तावामध्ये अनेक मुद्दे दिले गेले आहेत। त्या अनेक मुद्द्यांमध्ये एक मुद्दा, एक ओळ ही अजितदादांच्या अपघाताबद्दल असल्यामुळे तुम्ही त्यावेळेस बोला। म्हणजे त्याचा अर्थ या सरकारला या विषयावर चर्चाच करायची नाही। पुढे आपण बघितलं तर 3 ते 4 दिवस फक्त राहिलेले आहेत आणि जेव्हा हे सेशन 4 दिवस चालेल, आजचा धरून 4 दिवस आणि सोमवार, मंगळवार, बुधवार म्हणजे बुधवारी हा शेवटचा दिवस असेल। 293 प्रस्ताव असे वेगवेगळे 3 प्रस्ताव आहेत, ते एकत्रित करून सोमवारी कदाचित त्या प्रस्तावावर चर्चा होणार आहे आणि त्याच्यामध्ये अनेक इतर मुद्दे आहेत। मग आता कुठेतरी सिद्ध होतंय की या सरकारला अजितदादांच्या ऍक्सिडेंट बद्दल का अपघात नाही तर घाताबद्दल हे दुर्दैवाने त्या ठिकाणी बोलायचं नाही। म्हणजे पूर्वीच्या जेव्हा दादा होते त्यावेळेस अनेक सत्तेतले नेते दादा आमचे मित्र आहेत असं बोलत होते, पण आता दादा नसताना दादांना न्याय देण्यासाठी अपघाताबद्दल का घाताबद्दल चर्चा करण्यासाठी मात्र कोणाकडेच वेळ नाही। अनेक आमदारांना या विषयावर बोलायचे, पण सत्ताधारी आम्हाला बोलून देत नाहीत, अध्यक्ष आम्हाला बोलून देत नाहीत। याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठली नाही। आज सुद्धा खूप पाठपुरावा करून अध्यक्षांच्या पाठीमागे लागून स्थगन प्रस्ताव असताना सुद्धा आम्हाला दुर्दैवाने या विषयामध्ये बोलून दिलं नाही। आमचा आवाज जो दाबला जातोय, दादांबद्दल जेव्हा केव्हा आम्ही बोलायचा प्रयत्न करतोय तेव्हा आम्हाला बोलून दिलं जात नाही। याच्यावर एकच आपल्याला समजून घ्यावं लागेल की सत्तेतल्या लोकांनाच याच्यावर चर्चा करायची नाही आणि हा ऍक्सिडेंट, अपघात का घातपात ह्याच्यावर चर्चा जर करून दिली जात नसेल त्याचा अर्थ सत्ताधाऱ्यांपैकीच एक कुणीतरी असा व्यक्ती आहे जो कदाचित दादांच्या ऍक्सिडेंट मध्ये जबाबदार असू शकतो आणि त्याचं नाव बाहेर येऊ नये, त्याबद्दलची चर्चा होऊ नये अशी कदाचित इच्छा सरकारची असल्यामुळे आम्हाला FIR करून देत नाहीत, आम्हाला चर्चाही करून देत नाहीत। CBI कडे प्रस्ताव पाठवला नसून सुद्धा स्मरणपत्र हे सत्ताधाऱ्यांपैकी एक जे त्यांचा पक्ष आहे अजितदादांचाच पक्ष हा फक्त स्मरणपत्र त्या ठिकाणी देत चाललाय, पण CBI कडे अजूनपर्यंत महाराष्ट्राकडनं प्रस्ताव कुठलाच त्या ठिकाणी गेला नाही। जर अजितदादांसारख्या मोठ्या नेत्यालाच न्याय देता येत नसेल तर सामान्य लोकांना न्याय कसा द्यायचा असा प्रश्न आता प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी पडलेला आहे।